जनतेचा। ओतूरमधून एक युवक बेपत्ता। शिवनेरी माझा चॅनलवर नवीन असाल तर शिवनेरी माझा चॅनलला सबस्क्राईब करा। दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील ओतूर ह्या गावामधून एक युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे। आदिनाथ गोविंद गणगे वय वर्ष 15 असे तरुणाचे नाव असून ओतूर पोलीस स्टेशन सदर मुलाचा शोध घेत आहे। हा मुलगा कुठे आढळला तर ओतूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा। तुमच्या मुलाचं नाव सांगा। आदिनाथ गोविंद गणगे। कितवीला आहे? 9वीला। कोणत्या शाळेत आहे? चैतन्याला। काय झालं? काय 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 झालं सांग। काय झालं सांग। घरातून गेला। वार कोणता होता? मंगळवार। त्याचे वडील कामाला गेले ते। पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे दिली? ते काय सांगितलं पोलिसांनी? त्यांचे चालू म्हणतात ना, आतापर्यंत त्यांनी काहीच रिएक्शन घेतली नाही, काहीच केलं नाही त्यांनी। त्यांना आता त्यांचा मुलगा या ठिकाणी बेपत्ता झालाय, त्यांना काय बोलता नाही। त्यांचे नातेवाईक पण या ठिकाणी आहेत। कोण आहेत त्यांचे नातेवाईक वगैरे? आमची एवढीच इच्छा आहे का पोलीस स्टेशननी जरा त्यांचा मुलगा समजून तळमळीने काहीतरी चौकशी केली पाहिजे। पोलीस स्टेशनचा कॉन्टॅक्ट झाले, त्यांचं काम चालूच आहे। सीसीटीव्ही वगैरे चेक केले, लवकरात लवकर आम्हाला शोध लावून दिला पाहिजे त्यांनी। सीसीटीव्ही बंद आहेत ओतूर ग्रामपंचायत। काय म्हणणं आहे ओतूरकरांचं बोला। व आम्ही 10,000 रुपये घरपट्टी व पाणीपट्टी भरतोय व आमच्या इथले 6 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्याच्यातला फक्त एक कॅमेरा चालू आहे, बाकी सगळे बंद आहेत। पाठीमागच्या रोडनी जो पोरगा बेपत्ता झालाय, ज्या रोडनी गेलेला आहे त्या रोडचा एकही सीसीटीव्ही चालू नाहीये। ओतूर ग्रामपंचायत काय करती? मी फिरतोय, मला ग्रामपंचायतीत दिसलं नाही का पोरग कुठून घराच्या बाहेर गेले, मग घरात कुठं अदृश्य होऊ शकतं का? यांचा एकही कॅमेरा चालू नसल्यामुळे आम्हाला तो कोणत्या दिशेने गेला हे सुद्धा समजत नाहीये सकाळपासून। ग्रामपंचायत गेले तुम्हाला काय सांगितलं? काय दाखवलं? किती कॅमेरे? काय एकच कॅमेरा दाखवला घरासमोर, तो पाहिला। आणि रस्त्याने बसवलेले किती आहेत? आमच्या आता समोरच्या बाजूनी 6 कॅमेरे आहेत, त्यातलं एकही चालू नाही। पाठीमागच्या बाजूनी 5-6 कॅमेरे आहेत, त्यातलाही एक चालू नाही। त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात आमचे कॅमेरे चालूच नाही। आणि जे इकडे रोकड वेशीमध्ये आम्हाला समजलं का तिकडं होता, आम्ही तिकडे बघायला गेलो, त्यांच्या कॅम्प्युटरला माऊस नाहीये पहिली गोष्ट। म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभार आहे? हा, ग्रामपंचायतीचा डिसाळ कारभार आहे, त्याच्यातले सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डिंग होत नाही। आणि त्याच ठिकाणी यात्रा आज चालू आहे। ओतूर ग्रामपंचायत काय करती? ओतूर ग्रामपंचायतने कॅमेरे बसवलेत ना, सगळे चालू ठेवायला पाहिजेत। बंद का ठेवले? तर आज हा मुलगा गेला, उद्या दुसरा गेला तर काय करायचं? जर ओतूर ग्रामपंचायत कॅमेरे चालू असते ना तर आमचा मुलगा रात्री 1-12-1 वाजेपर्यंत सापडलाच असता, कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये दिसून आलाच असता। चालू ठेवायला लागत होते। महिन्याला तपासणी केली पाहिजे, कॅमेरा कोणता बंद आहे कोणता चालू आहे।